चे अध्यक्ष तुम्हाला पाहायला मिळतील अमोल पाटील फ्रॉम कामतघर आणि त्यांच्या नेतृत्वाखाली BC4 कमिटी इथे सज्ज आहे. मागची मॅच तुम्ही पाहिली जॉय कुमार आणि त्यांच्या विरुद्ध होती जय म्हसोबा पिंपळास आणि सामना जिंकला. मॅन ऑफ द मॅच राहिले जरूर राजन पाटील. मात्र त्याआधी जी बॅटिंग हर्षद पाटीलनं केली, जी सुरुवात लिटिल मास्टर ऑफ सरवली संदेश भोईच्या बॅटमधनं आली, त्यानंतर 61 धावा सहज पूर्ण झाल्या. हार्ड लक टीम जॉय कुमार. पुढच्या वाटचालीसाठी सुभाषदादा मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आणि एक चांगलं क्रिकेट, संघर्षमय क्रिकेट तुम्ही यानंतर खेळाल आणि मैदानं गाजवाल हीच आशा आणि अपेक्षा. यानंतर मॅचला होतीये सुरुवात बंटी स्पोर्ट्स कुकसे आणि त्यांच्या विरुद्ध मी म्हणेल वन ऑफ द टॉपेस्ट टीम 2020 and 23 22 and 23 ओनर आहेत मगीलाल पालीवाल आणि त्यांची टीम मॅगी 11. स्टारकास्टकडे आपण नजर टाकूया. दोन्ही टीम 12th मॅन 12ही प्लेअरची लिस्ट घेऊन तुम्हाला कॉम्बॉक्समध्ये त्वरित पोचायचं आहे. मॅगी 11 सध्या बॅटिंग डगआउटमध्ये तुम्हाला पाहायला मिळते आहे आणि सध्या तुम्ही जर स्टारकास्टकडे नजर टाकली तर भिवंडी विभागातील वन ऑफ द सेन्सिबल प्लेयर अतिश भामरे या टीमकडे. तेच तर्रार अलिमगड एक्सप्रेस हिमांशूला तुम्ही पाहू शकता. अतिश गोडविंदे ढोलेचा स्टार केतन पाटीलला आणि त्यानंतर वन ऑफ द वर्ल्ड फिनिशर फ्रॉम खारबाव सागर कारभारी. अशी ही मॅगी 11ची एक तगडी टीम आहे. तर दुसऱ्या बाजूला बंटी स्पोर्ट्स कुकसे किशोर, मयूर, निलेश दादा, महेंद्र मागे, प्रतीक विषय अशी सगळी स्टारकास्ट एका बाजूला तुम्हाला इन ॲक्शन पाहायला मिळेल. टॉस जिंकला टीम बंटी स्पोर्ट्सनं, निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा, इन्व्हाइट केलं मॅगी 11ला बॅटिंगसाठी आणि सलामीची जोडी काही क्षणात मैदानावरती दाखल होईल. 2 मिनिटाच्या आतमध्ये जर क्षेत्ररक्षण सजलं नाही तर पेनल्टीचा सामना करावा लागेल. कारण तुम्ही BC4चं क्रिकेट खेळता टॉस इनिंग ब्रेकमध्येच केला जातो आणि जशी सलामीची जोडी मैदानावरती पोचेल, फिल्डिंग करणारी टीम मैदानाच्या आतमध्ये सेटअप नसेल तर तुम्हाला पेनल्टीचा सामना हा करावाच लागेल. कारण यासाठीच तर ओळखलं जातं भिवंडीचं हे BC4 फॉर्मॅटमधलं क्रिकेट. त्यामुळे प्रत्येक टीमनं चांगलं क्रिकेट खेळा, प्रत्येक खेळाडूनं शिस्तबद्ध क्रिकेट खेळा. तुमच्यासाठी अनेक फ्रँचाईज आहेत ज्या तुमच्यावरती ट्रस्ट करून आपल्या फ्रँचाईजसाठी तुम्हाला इन्व्हाइट करत असतात. कारण BC4 फॉर्मॅटमध्ये जे सिटी क्रिकेट खेळलं जातं एकेका टीमसाठी इन्व्हेस्टमेंट ही फार मोठी असते आणि प्रत्येक ओनर स्वप्न घेऊन येतो की येणारा हंगाम हा आमच्या नावानं आमची फ्रँचाईज दणानून सोडेल. जसं IPL फॉर्मॅटमध्ये तुम्ही पाहता अनेक लीग स्पर्धा अलीकडच्या काळात खेळवल्या जातात, व्यावसायिक क्रिकेट तुम्ही पाहता, तशाच प्रकारे आहे हे भिवंडीचं BC4चं सिटी क्रिकेट आणि त्याची होतीये सुरुवात. पहिली मॅच जिंकली बालाजी स्पोर्ट्सला बीट करत असताना. तो सामना जिंकताना आपण पाहिलं रईस बिल्डर्स अतिशय चांगली कामगिरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली गोलंदाजीमध्ये रईस बिल्डर्सच्या माध्यमातून. मात्र त्यानंतर जर आपण पाहिलं तर दुसरा सामना जॉय कुमारला बीट करत जय म्हसोबा पिंपळासनं हंगामाची केली एक दमदार सुरुवात आणि आजच्या दिवसातली तिसरी लढत भिवंडी सिटी क्रिकेटमधली. एका बाजूला बंटी कुकसे टॉस जिंकून फिल्डिंग आणि इन्व्हाइट केलाय मॅगी 11ला बॅटिंगसाठी. बंटी स्पोर्ट्स कुकसेचे टीम ओनर आहेत निलेशजी देसले. एका बाजूला त्यांनी पाहिलेली स्वप्न, त्यांनी केलेली तयारी 2022-23च्या हंगामासाठी आणि स्टारकास्ट मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाली आहे महेंद्र मागे. एका बाजूला कॅप्टन किशोर मुकादम त्याच्या नेतृत्वाखाली. ऑल द बेस्ट बोथ द टीम बंटी स्पोर्ट कुकसे अँड टीम मॅगी 11. ग्लोबल टेनिस क्रिकेट GTCच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले त्यांचं हार्दिक स्वागत. सलामीची जोडी होतीये दाखल मैदानाच्या आतमध्ये. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. मॅगी 11ची ओपनिंग पेअर एका बाजूला आहे रहाणालचा सितारा तर दुसऱ्या बाजूला वडूनवगडचा स्टार केतन पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बॉलिंग ट्रॅकवरती जर आपण पाहिलं तर कोणाला इन्व्हाइट केलं जावं त्यासाठी छोटीशी टीम हडल झाली. त्याआधी एक गोष्ट फार चांगली होती मॅगी 11 टीमसाठी. अतिश भामरेनं पुन्हा टीमला एकत्रित केलं, छोटीशी टीम हडल झाली. डगआउटच्या अगदी बाजूला नव्या हंगाम
हंगामाची सुरुवात होतोय. सुरुवात कशी होईल ते माहिती नाही, मात्र मैदान गाजवायचं आहे, सामना जिंकू हरू ते माहिती नाहीये, मात्र प्रत्येकानं आपला 100% परफॉर्म या मॅचमध्ये द्यायचा आहे. या सगळ्या चर्चेला उधाण आल्यानंतर संघर्षाला होतीये सुरुवात. BC4 फॉर्मॅटमध्ये तिसरी मॅच. मॅगी 11 की टीम बंटी स्पोर्ट कुकसे अंपास ट्रॉफी तुम्ही एन्जॉय करता. टेनिस बॉल क्रिकेट खऱ्या अर्थानं ज्या नावानं जगलं आणि ज्या नावानं आपलं उभं आयुष्य टेनिस क्रिकेटसाठी वेचलं असं व्यक्तिमत्व आदरणीय जयजी पवार फ्रॉम कल्याण आणि त्यांच्या सोबतीनं मुन्ना पटामसन, वन ऑफ द बेस्ट अंपायर फ्रॉम भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट अझीम अब्दुल्ले आणि पूर्ण JP पॅनलच्या माध्यमातून ही अंपास ट्रॉफी 2022 BC4 मधला पहिला धमाका क्रिकेटचा रंगतोय आज सरवलीच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीवरती आणि तो मान जातो BC4 फॉर्मॅटची पहिली स्पर्धा भरवण्याचा अंपास ट्रॉफी 2022च्या तमाम ऑर्गनायझर्सला. बॉल तयार होईल बॉलिंग ट्रॅक वरती. आज गुरुवार आहे, मात्र तरी देखील तुम्हाला नॉनव्हेज हवं असेल तर कॉमेंट्री बॉक्सच्या पाठीमागे ती सुविधा उपलब्ध आहे. शंकर पाटील ते सज्ज तुमची भूक भागवण्यासाठी, तर आपण जाऊन तिथनं आनंद घेऊ शकता. आज गुरुवार. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. सगळ्या भिवंडीकरांना ओम साईराम. गेम इज ऑन, लेट्स प्ले. पहिला बॉल हलक्या हाताने रन बॉक्स बॅकफुटला जाऊन टॅप केलं, एक सिंगल. सुनील गावस्कर सरांचं एक वाक्य आहे ना, इनिंगच्या पहिल्या बॉलवरती ज्यावेळी तुमच्या बॅटमधनं सिंगल येते एक वेगळाच आत्मविश्वास मिळतो, तो इथनं सुरू होईल भावेशच्या बॅटमधनं टीम मॅगी 11 साठी. कारण सुरुवातना कोणताही खेळ असो तिथे केली जाते शून्यातनं आणि ही देखील सुरुवात शून्यातनं आपल्याला पाहायला मिळाली आहे. शून्याचा भोपळा फोडून आता डाव सुरू केलाय फलंदाज भावेश चौधरीनं आणि त्याच्या सोबतीनं आलाय केतन पाटील. क्षेत्ररक्षण आपण पाहूयात केतनसाठी. भिवंडीचं क्रिकेट म्हटलं की ऑन साईड प्रत्येक खेळाडूची आपण जास्तीत जास्त स्ट्रॉंग परिपक्व पाहतो आणि त्यामुळेच की काय एका बाजूला स्क्वेअर लेग आणि दुसऱ्या बाजूला प्रतीक विषयला सेट केला. डीप मड विकेटला बॉल तयार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती मयूर केने फ्रॉम गोरसई, लेफ्ट आर्म बॉलर आहे. बॅटची कडा यष्ट्यांच्या मागे, महेंद्र मागे, केतन पाटीलची विकेट मयूर केनेच्या खात्यामध्ये. टिपलाय पहिला मासा गळाला. गोलंदाज मयूर केने आणि परतावा लागेल केतन पाटीलला शून्यावरती. मॅगी 11 ला लागलेला एक आकड्यावरती एक धक्का. काहीशी आशा जरूर जागी झाली. कॅच फर्स्ट अटेम्प्टला मिस झाली, सेकंड अटेम्प्टला महेंद्र मागेनं टिपला झेल. BC4च्या नियमावलीमध्ये देखील अनेक चेंजेस आपल्याला पाहायला मिळालेत. आयकॉनबद्दल चर्चा भरपूर सारी रंगली. अनेक टीममध्ये जर आपण आयकॉन पाहिले तर तुम्हाला आता जे मागचं BC4चं क्रिकेट होतं, ज्या टीम्स होत्या त्या सगळ्यांमध्ये फार मोठा परिवर्तन देखील घडून आला आहे. बदलाव होणं जरुरी आहे. बदलाव यही तो किस्मत का रूल आहे आणि अगदी अमूलाग्र बदलाव ज्यावेळी प्रत्येक क्षेत्रात घडतात तिथे गरजेची असते मेहनत. म्हणून तर म्हटलं जातं मित्रांनो, आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो तिथे कष्टाला पर्याय नाही आणि जर तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर तुमच्या यशाला पर्याय नाही. त्या यशाच्या शोधामध्ये आज भिवंडीचे सगळे तारे सितारे आलेत. जय हनुमान क्रीडांगण सरवली इथे अंपास ट्रॉफीच्या माध्यमातून BC4 क्रिकेट खेळण्यासाठी. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती विकेट. आता डावखुऱ्या त्याचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवलाय. कदाचित ते सुरुवातीला व्हायला होतं, डावखुऱ्या त्याचा गोलंदाज होता आणि आता कॅप्टननं प्रमोट केला नंबर 3 वरती हिमांशू पाटीलला. सुरुवातीच्या काळात ॲज अ बॉलर आणि अलीकडच्या काळात त्याच्या बॅटिंगची चर्चा देखील भिवंडी क्रिकेट करतीये. शफल झाले, पाठवला बॉल थर्ड मॅनला. निलेश दादा तडीकनी आहे आणि त्यानं टिपली आहे कॅच. लागेल धक्का नंबर 2. मयूर केने कॅप बॉलिंग करतोय टीम बंटी स्पोर्ट्स कुकसेसाठी. काय कॅच घेतली आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते निलेश आणि एक चांगला झेल. बॉल रीज ऑन हॅट्रिक नाव. आज अनेक सारे उलटफेर पाहायला मिळतील. मागच्या मॅचमध्ये फॉल ऑफ विकेट आपण पाहिलं. एक नवा कारनामा, एक नवा कीर्तिमान प्रस्थापित केला गोलंदाज राजन पाटील, जो दापोडे गावचा खेळाडू होता. जयमसोबा पिंपळास या फ्रँचाइजीसाठी खेळत असताना त्यांना घेतली मॅन ऑफ द मॅच. नवा रेकॉर्ड प्रस्थापित करत 12 ला 5 हे त्याच्या गोलंदाजीचं सूत्र होतं. तदनंतर आता मैदानावरती हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती येऊन थांबला तो म्हणजेच गोलंदाज मयूर केने. लेफ्ट आर्म बॉलर आहे.
जय बजरंग गोरसे ए संघासाठी अनेक वर्ष ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून त्याचं झालेलं पदार्पण, तदनंतर ग्रामीण क्रिकेटमधनं मिळाली झळाळी. आज BC4 फॉर्मॅटमध्ये स्ट्रायकर बॉलर बंटी स्पोर्ट्स कुक्से या नामांकित टीमसाठी मयूर केने आणि मयूर केने हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. मध्ये समोर अनुभवानं भरलेलं क्रिकेटमधलं एक परिपक्व नाव अतिश घोडविंदे. लोवा फुल टॉस वळवला बॅट अँड पॅडमधनं ऑन साईडला फ्लिक करत असताना स्कोर ऑफ द विकेट बॉल चालला, मिड विकेटच्या फोल्डर पोहोचले, 2 धावा मिळतील. हे सेन्सिबल क्रिकेट आहे, शांत डोक्यानं क्रिकेट खेळलं जातं आणि ते अतिश गोडविंदेला माहिती आहे. जर गोलंदाजाला सध्या लय सापडली आहे, 2 विकेट्स त्यांना मिळवलेत, तर कुठेतरी ती लय ती रिदम ब्रेक होणं फारसं गरजेचं. सॉफ्ट हँडनं फुल टॉसला पुश केलं, फ्लिक स्टाईल, 2 धावा. अतिश गोडविंदे ऑन दी मार्क. हा मोठा खेळाडू आहे. मागी 11चं जर फ्युचर ब्राईट पाहायचं ना, तर अतिश गोडविंदे, अतिश भामरे या नावांवरती जो क्रिकेटचा आर, रिस्पॉन्सिबिलिटी, जिम्मेदारी, ती या 2 नावांवरती फार मोठी आहे. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवरती मयूर केने. बॅकफुटला येऊन कट करायचं होतं, रीड करता आला नाही, पडल्यानंतर अनपेक्षित उसळी. मागच्या बॉलच्या कंपॅरिझनमध्ये हा स्लोअर वन टाकला होता मयूर केनेनं. अवे फ्रॉम द बॉडी, लेफ्ट आर्म बॉलरकडे एक अँगल असतो, त्या कॉरिडॉरमध्ये त्या अँगलचा बेनिफिट मयूर केने उचलत असताना अंतिम बॉल बाकी आहे. पहिल्या षटकाचा खेळ सुरू, धाव फलकावरती धावा, 3 विकेट्स गेलेत आतापर्यंत, 2 कॅप बॉलिंग केली आहे मयूर केनेनं. जय हनुमान क्रीडांगण सरवलीचं हे मैदान, इथे खेळपट्टी खरं तर गोलंदाजांना नेहमी साथ देते आणि आज देखील त्या ॲडव्हान्टेज बॉलरच्या बाजूनं पाहायला मिळालाय. स्विच हिटचा प्रयत्न, फटका लाजवाब. नुकतंच तर आपण म्हणालो की अतिश गोडविंदे या नावामध्ये क्रिकेटचा आर मॅगी 11 साठी मोठा आहे आणि तो सांगत असताना, हो मी मोठ्या मॅचचा मोठा प्लेअर आहे. मिळालाय 4, मिलेंगे रन 4, तो ऐसे ही बेडा होगा पार. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 7 विकेट गेले, 2. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची टोटल धाव फलकावरती 7, विकेट गेले 2. या मॅचमध्ये आज ऑफिशियल्स तुम्ही पाहताय अझीम अब्दुल्ले सर आणि तदनंतर त्यांना साथ देत असताना अंपायरच्या भूमिकेत स्क्वेअर लेगला कुणाल पेनकर फ्रॉम बदलापूर. ओव्हर नंबर 2 ला केली जाईल सुरुवात. एका बाजूला निलेशजी देसले आणि रुपेशजी पाटील कुक्से यांनी पुरस्कृत केलेली टीम बंटी स्पोर्ट्स, तर दुसऱ्या बाजूला मंगीलाल पालीवाल. अनेक वर्ष भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्या नावाची एक वेगळी चर्चा राहिली आहे आणि मुन्ना सर, जर मंगीलाल पालीवाल सरांबद्दल बोलायचं झालं, नेहमी चेहऱ्यावरती एक सुंदर अशी गोड स्माईल आणि मॅच हारो जिंको ऑलवेज टीमला मोटिवेट करणारी ही फ्रेंचाईज. नवे सितारे जिथनं घडवले जातात, एका बाजूला ती फ्रेंचाईज आहे, दुसऱ्या बाजूला अनेक स्टार जिथे पाहायला मिळतात, ती फ्रेंचाईज आहे. आणि जर बंटी स्पोर्ट्सचे ओनर या ठिकाणी उपस्थित असतील तर आपण देखील या मंचावरती आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. ओव्हर नंबर 2, अजय कदम बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. शॉर्ट ऑफ लेन, बॅकफुटला येऊन डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉल जाईल. 1, 2, 3 आणि चौथ्या टप्प्यावरती धावा दे 4. टीम बंटी स्पोर्ट्स कुक्सेच्या विरुद्ध मॅगी 11 ला. टीमची टोटल 4 ने पुढे सरकली आहे. धावफलक डबल डिजिटमध्ये 11. पहिल्या षटकाचा जो काही दबाव होता आता मागच्या 2 फटक्यांनी काहीसा कदम झालाय, कारण तो कदम वरती आलाय. पहिल्याच बॉलवरती त्याचं स्वागत 4 ने झालंय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण एक भव्य सन्मान करणार आहोत मंचावरती. मुन्ना पठाण सरांच्या शुभ हस्ते आणि तो सन्मान केला जाईल मॅगी 11 टीमचे ओनर मंगीलाल पालीवाल सरांचा. आज 7 मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. बॉल तयार होईल बॉलिंग ट्रॅकवरती. अजय कदम आज इथनं बंटी स्पोर्ट्स कुक्से देखील म्हणेल अजय कदम आपल्या टीममध्ये कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा और जीत के झेंडे लहरा दे जा. मध्ये समोर आहे टीम मॅगी 11. सहजासहजी ती गोष्ट शक्य होणार का
हे देखील तितकंच मोठं चॅलेंज आहे. आणि जिथे चॅलेंज आहे ना तर ते क्रिकेट मुन्ना सर भिवंडीचं आहे. ठस्सन क्रिकेट, दर्जा, क्वालिटी या सगळ्यासाठी इथलं क्रिकेट ओळखलं जातं. स्टँडर्ड इथल्या क्रिकेटमध्ये नेहमीच दडलेलं असतं आणि त्या हायडन स्टार्सला प्लॅटफॉर्म BC पूर क्रिकेट देतं. हा भीमर आहे का? यस आहे. आणि त्याच्यावरती आलाय तडाका. बॉल चालला डीप लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिस्टर परफेक्ट फ्रॉम डोहले. अतिश गोडविंदीच्या बॅटमधनं एक दर्जेदार षटकार. नेक्स्ट बॉल फ्रीट. ऐकूया डीजेचं एक संगीत. लायक आहे तू. अगदी तोच तर बॉल होता मुन्ना सर, भीमर, जो नेहमीच क्रिकेटमध्ये नफरतच्या लायक असतो. आणि अगदी तो बॉल आठवत होती सातत्यानं टीम पाकिस्तान. विराट कोहली बॅटिंग करताना भीमर, त्यानंतर मारलेला षटकार, त्यानंतर मॅच विनिंग नॉक, वन ऑफ द ग्रेट चेस मास्टर फ्रॉम इंटरनॅशनल क्रिकेट वर्ल्ड. आणि त्यानंतर जिंकलेली मॅच, त्यानंतर आशा संपुष्टात. मग म्हटलं जातं दिल न उम्मीद नाकामी तो है, लंबी है गम की शाम तो क्या हुआ शामी तो है. आणि नेदरलँडनं बीट केलं आफ्रिकेला. पाक इंटर झाली सेमीमध्ये, त्यांनी बीट केलं न्यूझीलंडला, ते गेले फायनल्समध्ये. आणि आता इंग्लंड बनाम तुम्हाला मॅच पाहावी मिळेल, ती म्हणजेच भारत. सगळ्यांचं लक्ष त्या मॅचकडे देखील लागेल. खोलवा टप्प्याचा बॉल पडल्यानंतर अगदी खाली राहिला. मात्र विराटनं जी बॅटिंग केली ना, ज्यावेळी असं वाटत होतं ऐन दिवाळीला जे फटाके आहेत ना ते आता पेटवायचे की नाही, त्यानंतर त्यानं सांगितलं बुझी क्षमा भी जल सकती है, तूफानों से कश्ती भी निकल सकती है. ओके मायूस ना इरादे बदल मेरे साथी, जब तक विराट कोहली है तब तक भारत की कश्ती कभी भी बदल सकती है. टीमची टोटल धावफलकावर 19, 19 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2. ऑन साइडला फटका लाजवाब. पॉवर प्ले सुरू आहे, त्याचा दमदार वापर. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा अजून 4. अजय कदमचं स्वागत 4नं आणि त्याला टाटा बाय बाय. ते देखील जर आपण पाहिलं तर 4नं झालंय. आणि 2 षटकांचा खेळ अजूनही मैदानावरती सुरू आहे. मात्र एक नो बॉल आलाय, त्यामुळे एक चेंडू अजून टाकावा लागेल. 2 चेंडू अजून बाकी आहेत, एक डॉट देखील आहे. आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 23. 4 बॉल झालेत, 2 बॉल अजून बाकी आहेत. अजय कदम डान्सिंग डाउन दी ट्रॅक. फटकाला जवाब लॉन्ग ऑन ला बाउंड्री लाइनच्या बाहेर. मिस्टर परफेक्ट इज ऑन फायर नाउ. नाम तो आपने सुना होगा और काम आपने देखा होगा. अतिश गोडविंदेचा हा तडाका षटकार. कदाचित सध्या हे सॉन्ग बोलतीये ना अतिश गोडविंदेची बॅट मांगीलाल पालीवालसाठी. जो तेनं धूप लग जाए तेनु छाव में बन जाओ. बैकफुटला होती टीम, 2 विकेट्स गेल्यानंतर. तेनु साथ में जब दू जब मुश्किल में अपनी टीम हो, और हर मुकाम हासिल हो जब मैदान के अंदर डटकर खड़ा अतिश गोडविंदे नाम का शेर हो. क्या बॅटिंग आज तो करतोय या मॅचमध्ये. पहिला त्याचा फ्लिक ना मैदानावरती सांगून गेला की शांतता देखील एक मोठ्या वादळाला सुनामीमध्ये बदलवू शकते. आणि तेच अतिश गोडविंदे सध्या करतोय. परफेक्ट. अगदी हे नाव त्याच्या पुढे का लागलं त्या सगळ्या चर्चेला उधाण आलंय. अतिश गोडविंदे आज रंग दाखवतोय. इथे लाईन चांगली आहे, इथे वेगाचा बोलबाला राहिला. दाखवते ड्रिल करून. बॅकफुटला येऊन कव्हर्समध्ये उडवायचं होतं. सुरुवातीला चुकलं काय, इनसाइड आउट की पंच करायचं, त्यामध्ये डबल माइंडेड झाले. आणि जर तुम्ही थांबलात तर क्रिकेटमध्ये संपलात. आणि 2 षटकांचा खेळ संपला. टीमची टोटल आहे आफ्टर 2 ओव्हर, लॉस ऑफ 2, मॅग 11, 29.
2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावफलकावरती 29. 29 ला गडी बाद झाले. 2 सेकंड स्पेल मध्ये इन्व्हाइट केलाय टीमच्या कॅप्टन किशोर मुकादमनं मयूर केनेला, कारण पहिल्या षटकात त्यांना बॉलिंग फार सुंदर केली आहे. मयूर केने सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलं षटक आपण मयूर केनेचं पाहू. खर्च केला 7 विकेट घेतल्या 2. अगदी स्ट्रॉंग झोनमध्ये होती टीम बंटी स्पोर्ट्स कुक्से. तदनंतर मैदानावरती अजय कदमचं षटक महागडं ठरलं आणि त्या षटकात धावा आपल्याला पाहायला मिळाल्या त्या म्हणजेच तब्बल 22. 2-4, 2-6, 1 नो बॉल, 1 सिंगल आणि 2 डॉट. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. लेफ्ट आर्म मयूर आणि मागे फिल्डिंग चांगली. बॉल तयार होईल बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल घेऊन 1 सिंगल नुकतीच ऍड झाली आहे. धावफलकावरती 30. इंडिव्हिज्युअल बॅटिंग करतोय सध्या अतिश घोडविंदे 22 वरती. त्यामध्ये फटका आता फसलाय. लॉंगॉनचा फिल्डर आलाय, चेंडू खाली, डाऊन दी बॉल. मयूर पाटील त्यानं टिपली आहे कॅच आणि अतिश गोडविंदेचा डाव या ठिकाणी थांबलाय. मग एकदा टाळ्या जरूर व्हायला हव्या अतिश गोडविंदेच्या या अगदी महत्वपूर्ण आणि जबाबदार खेळीसाठी. कमॉन डीजे. न्यू बॅटर मैदानावरती इंटर झाला अतिश भामरे. डबल ए ची बॅट जशी क्रिकेट विश्वात जितकी चर्चेत असते ना, तसं मॅगी 11 साठी हे 2A तितके चर्चेत राहतील. अतिश भामरे आणि अतिश घोडविंदे. मोठा रोल असेल या दोन्ही प्लेयर्सचा. भावेश एका बाजूला सलामी लालाय, त्यांना देखील चांगली बॅटिंग केली आहे. 4 चेंडूचा सामना करत 1 चौकार 3 सिंगल. त्याच्या बॅटमधनं अशा 7 धावा आपण पाहिलेत. मयूर केने मात्र चर्चेत राहिला. 3 विकेट्स त्यानं घेतलेत. हलक्या हातानं सन्मान दिलाय. सिंगल केली आहे कंप्लीट भावेश आणि यतीश भामरेनं. BC4 क्रिकेटच्या नव्या हंगामाची एकेरी धावेनं सुरुवात या ठिकाणी करत असताना अतिश भामरे. विकेट नंतर आलेली सिंगल. धावफलक पोहोचलं 31. 31 3 गडी बाद 31. ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू आहे. सेकंड स्पेल फार महत्त्वाचा होता म्हणून तर चर्चा झाली. निलेश असतील, तदनंतर आपण पाहिलं महेंद्र मागे, कॅप्टन किशोर मुकादम, या सगळ्यांमध्ये मयूर केनेच्या हातामध्ये आला बॉल आणि त्या बॉलवरती फिंगर रोल करत सध्या चर्चा होतीये मयूर केने नावाची. अंपासनं त्या ठिकाणी गोलंदाजाला थांबवलं. काही अडथळे होते विकेटवरती. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवरती. मयूर केने यानंतर अजूनही मयूर पाटीलचं येणं बाकी आहे. बॉलिंग युनिटी फार चांगली आहे या टीमकडे आणि ती सध्या टीम मैदानावरती खेळतीये. निलेशजी देसले आणि रुपेशजी पाटील फॅम टीम बंटी स्पोर्ट्स कुक्से. यॉर्कर सन्मान देण्यास भाग पाडला आणि फॉर्मॅट आयडल बॉल, आयडल डिलिव्हरी ज्याला म्हटलं जातं. क्रिकेट कोणतंही असो, आता ODI क्रिकेट हे देखील भरपूर फास्टेस्ट झालं आहे. एका बाजूला T20 अलीकडच्या काळात T10 देखील आलं आहे. तदनंतर आपण जर पाहिलं टेस्ट क्रिकेट असेल, या सगळ्या गोष्टी कुठेही असू द्या पण तिथे जर यॉर्कर आहे त्याची रिस्पेक्ट काही वेगळीच आहे. आणि क्रिकेटमध्ये प्लेयर्स तेच मोठे होतात, बॅटर्स जे यॉर्करचा सन्मान करतात आणि गोलंदाज ते टिकून राहतात ज्यांच्याकडे यॉर्कर टाकण्याची क्षमता देखील आहे. हेच क्रिकेट आहे जिथे सगळ्या गोष्टी एकच आहेत. मग आता तिथे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन आणि तुमची लढण्याची क्षमता आणि तदनंतर तुमच्या कर्तृत्वाला तुम्ही कोणत्या दृष्टिकोनानं उत्तरं देताय, या सगळ्या गोष्टी इथे पाहिल्या जातात. टीमची टोटल धावफलकावरती जर आतापर्यंत आपण पाहिली ती जाऊन पोहोचली आहे 31 आणि 2 धावा फक्त खर्च झालेत. विकेट घेतली 1
अजून एक सुंदर बॉल, बॅटची कडा, 5 हॉल ऑफ विकेट साठी संधी तर नक्कीच होती. राजन पाटील नंतर आपण जर पाहिलं मयूर केनेला, कारण या आधी त्यानं घेतल्या होत्या 2, मग या षटकात देखील त्यानं घेतले 2. जरी 5 हॉल ऑफ नसेल पण 4 विकेट त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो या मॅच मध्ये पाहायला मिळतो, जो डॉमिनेट करतोय टीम मॅगी 11ला. आणि जर बॉलिंग आवडली असेल, 2 षटक 9 धावा, विकेट 4, तर एकदा टाळ्या जरूर बनतात बंटी स्पोर्ट्स कुकसेच्या मयूर केनेसाठी. कम ऑन डीजे. जयदीप सुतार यांच्याकडून ऑल द बेस्ट महेंद्र मागे आणि स्पेशली प्रतीक विषयसाठी त्यांचं देखील करू आपण वेलकम. न्यू बॅटर मैदानावरती हा लगेच जायला हवा आणि नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतं पंकज पाटील. या खेळाडूंना देखील 2017, 18, 19 हा हंगाम गाजवला. त्यानंतर कोरोनाचा काळ आणि त्यानंतर क्रिकेटची बॅट आणि हा टेनिस बॉल आपल्या हातातून फार दूर राहिला. त्यानंतर काही खेळाडूंना फिटनेससोबत झुंजावं लागलं. अगदी त्या सगळ्यातून आज पुनरागमन पंकज पाटीलचं महत्त्वाचं, कारण या खेळाडूची जी जागा आहे ना ती भिवंडी क्रिकेटमध्ये काही भन्नाट जागेवरती आहे, भन्नाट स्थानावरती आहे. आणि तुमच्या उपस्थितीची दखल आणि जाणीव तेव्हाच घेतली जाते ज्यावेळी तुम्ही ती भरून काढता. ऑल द बेस्ट नवीन हंगामासाठी भिवंडीच्या सगळ्याच खेळाडूंना. जे यंगस्टर्स आहेत त्यांनी मोठ्यांचा आदर करा, ज्या लेजंड्स आहेत त्यांनी यंगस्टर्सला घेऊन पुढे जात राहा, क्रिकेटचा सन्मान करा. येणारा काळ तुमचा आहे, कारण या क्रीडांगणासोबत, या मातीसोबत जर तुम्ही प्रामाणिक आहात तर हे क्रिकेट विश्व तुमचं आहे. वॉट अ शॉट, फटकाला जवाब, इम्पॅक्ट तर नक्कीच पाहायला मिळतोय. मैदानाच्या आत असे काही दर्जेदार फटके आले की टाळ्यांचा कडकडाट तर होतोच. 2 धावा मिळतील. या फटक्यांसाठीच ओळखलं जातं अतिश भामरेला. परिपक्वतेचं दुसरं नाव. क्रिकेटचा के फॉर नॉलेज, टी फॉर टेम्परामेंट, या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्या बॅटमध्ये. स्किलिंग शॉटसाठी ओळखला जातो. हा इनसाइड आउट गॅप मध्ये आहे आणि फटका सुंदर आहे. शॉट ऑफ द डे, शॉट ऑफ द आफ्टरनून. अतिश भामरे त्याच्या बॅटमधनं, अतिश भामरे त्याच्या नावाला शोभेल असा रुबाबदार 4. बाजीगर देखील आहे आणि जादूगर देखील आहे. सध्या नाव त्याचं अतिश भामरे. इथनं हा शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळला तर नक्कीच 70+ ही टीम जाण्याचा प्रयत्न नक्की करेल. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर, स्विच इट. मात्र स्विच स्वीप करायचा होता. बॅटच्या टोएंडला आल्यानंतर जो फटका डीप बॅकवर्ड पॉईंटला जायला हवा होता तो आला मिड ऑफला. लॉंग ऑफवरनं फिल्डर आले, एक सिंगल मिळाली. अशीच काही बॅटिंग न्यूझीलंड संघासाठी. सुरुवातीला टेम्परामेंट, त्यानंतर अनप्रेडिक्टेबल शॉट ज्याला म्हटलं जातं तो खेळून बाद झाला केन विल्यमसन. आणि त्यानंतर भरपूर चर्चा झाली त्याच्या बॅटिंग स्ट्राईक रेटबद्दल. स्लोवर 1 समजू शकले नाही आहेत, रीड करता आला नाही आहे. काय बॉलिंग करतोय मयूर पाटील. हा देखील छोट्या उंचीचा खेळाडू आहे. मात्र उंची छोटी असली स्वप्न नेहमी मोठी घेऊन मैदानावरती उतरतो. त्याचं नाव मयूर पाटील आहे. बीट केला त्या ठिकाणी पंकजला.
समजू शकले नाही, रीड करता आला नाही. एक निर्धाव चेंडूची होती सांगता. आज कॉम्बॉक्समध्ये सुनील बागुल फ्रॉम कालेर आणि प्रसन्न चव्हाण हा देखील आवाज तुम्ही भिवंडीमध्ये प्रथमच ऐकू शकाल. फ्रॉम वरप बॅकफुटला येऊन खोदून काढलं, बॉल हवा आता. व्हेरी गुड फिल्डिंग, व्हेरी गुड फिल्डिंग. सागर अजय कदम त्या ठिकाणी होते. अगदी सिंगल डबल्सनं सध्या डाव सुरू आहे. जसं न्यूझीलंड टीमसाठी आपण पाहिलं डेट ओव्हरमध्ये जिमी नेशम असेल, सँडनर असेल, त्यांसारख्या दिग्गज खेळाडूंना बॅटिंगची संधी फारशी कमीच मिळाली. इथे देखील तसंच काही आता तुम्हाला रनरेटांना वाढवावं लागेल, कारण अजून या मॅचमध्ये सागर कारभारीचं येणं देखील बाकी आहे. बॅटिंग ऑर्डर फार स्ट्रॉंग आहे टीम मॅगी 11कडे. स्लोवर वन बॅकफुटला येऊन थांबले, ऑन साइडला पुल केल्या, फटका फसला, मिड विकेटला फिल्डर डाऊन दी बॉल, टिपलाय झेल, संपलाय. अतिश भामरेचा खेळ, मोठी विकेट जातीये. मयूर पाटीलच्या खात्यात फलंदाज बाद. कॅप्टन मैदानातून माघारी. अतिश भामरे करतोय परतीचा प्रवास. डीजे स्वतःवरती थोडंसं नाराज. चुकलं कुठे, शॉर्ट ऑफ लेंथ होता, सहज हुक करू शकले असते. मिड विकेटची बाउंड्री दूर आहे. फाईन लेग लॉंग लेगला थोडी क्लोज, थोडंसं डीप जाऊन जर तुम्ही फाईन लेगला हुक करत होते तर एनर्जी जास्त जनरेट झाली असती, स्ट्रोक कन्वर्ट करण्यासाठी वेळ मिळाला असता. थोडे लवकर खेळले अतिश भामरे, कारण बॉल स्लोवर म्हणून होता, त्यामुळे जे फोर्स लावायचं होतं बॅटमधनं ती ताकद झोकता आली नाही आणि अतिश भामरेची विकेट गेली मयूर केणेच्या खात्यात. षटक संपली 4. न्यू बॅटर आला सागर कारभारी. बॉलिंग ट्रॅकवरती आलाय किशोर मुकादम. भिवंडी विभागातील एक नामवंत असे गुणलेखक किशोरजी मुकादम यांचे छोटे बंधुराज. एकाची लेखणी चालते धावफलकावरती, एकाचे फिंगर रोल होता चेंडूवरती. म्हणजेच आपण म्हणू शकतो बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया सुभान अल्लाह. संपलीत षटक 4 आणि टीमची टोटल आफ्टर 4 ओव्हर लॉस ऑफ 539, म्हणजे 10 पेक्षा सरासरी सध्या खाली आहे. लाईन पाहावी लागेल. वाईड यॉर्कर सक्सेस झालाय. अगदी ज्यावेळी तुम्ही चेंडू हातामध्ये एखाद्या गोपणीसारखा घेऊन येता, प्रत्येक बॅटरला अपेक्षा असते इथे फिरकीपट्टू आलाय, मग हा वेगानं टाकलेला बॉल होता, नाही रीड करता आला त्या ठिकाणी फलंदाज पंकजला. या जोडीवरती आता मोठं दारोमदार टीम मॅगी 11चं. तुम्ही स्टार तर नक्कीच आहात, मात्र स्टार चमकतात त्यावेळी ज्यावेळी ते शाईन करतात. फटका फसला, बॅटची लिडिंग एज स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये कॅच झाली आहे, ड्रॉप. एक सिंगल आणि सिंगल नंतर धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 40. इथनं कमीत कमी 65 इथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. गरज आहे रनशी. अजूनही 10 चेंडूंचा खेळ या डावातील शिल्लक आहे. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढचा बॉल घेऊन किशोर मुकादम. यष्टीरक्षक यष्टांना खेटून आणि क्लीन बॉल. वॉच बॉल बॅट अँड पॅड मध्ये पडल्यानंतर फिरकीपट्टू किशोर मुकादमचा बॉल. जी संधी मिळाली, ऍडव्हान्टेज होतं, काहीसा गॅप होता बॅट अँड पॅड मध्ये, तिथनं सागर कारभारीची विकेट मिळू शकत होती आणि तिथनं विकेट घेऊन गेला. उजवी स्टिक वाकली आहे आणि मैदानावरती सध्या कंबर देखील काहीशी मोडली आहे. टीम मॅगी 11ची सागर कारभारी स्वस्तात परतलाय. 6वा धक्का मॅगी 11ला. न्यू बॅटर सूरज भोईर. केवणी दिवेचा खेळाडू आज खेळतोय मॅगी 11 या फ्रँचाइजसाठी. GTC टीम एका बाजूला या स्पर्धेला टेलिकास्ट करत असताना आणि ब्रॉडकास्टिंग क्षेत्रातील एक मोठं नाव आहे ग्लोबल टेनिस क्रिकेट, कारण आज त्यांच्याकडे अक्षय कडू सारखा एक नावाजलेला कॅमेरामॅन भूपेश कराळे, मॅन इन फॉर्म.
सध्या ऑपरेटरच्या भूमिकेत आणि मुख्य कॅमेऱ्यावरती सध्या तुम्ही पाहताय पुण्यवर्धन फ्रॉम डोंबिवली. ही सगळी यंग जनरेशन सध्या GTC साठी लाजवाब काम करते. जल्पेशी भोईर, आशिष भोईर आणि सूरज म्हात्रे. गुडलेन स्पॉट वरती पडलेला बॉल यष्टीरक्षक महेंद्र मागेच्या हातात. काय बॉलिंग करतोय सध्या किशोर मुकादम, लाजवाब. कॅप्टनचा रोल त्याच्या खांद्यावरती टीम बंटी स्पोर्ट्स कुकसेनं दिलाय. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. सध्या ती भूमिका किशोर मुकादम दाखवतोय. सागर कारभारीची विकेट. त्यानंतर शांत ठेवलंय फलंदाज सूरज भोईरला. बॉल तयार. अजून एक सुंदर बॉल. टप्पा पडल्यानंतर हा देखील यष्टीरक्षकाच्या हातात तर पोहोचला. अपील देखील झालाय. चर्चा होतीये नक्की घडलंय काय. अतिशय चांगली बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळाली किशोर मुकादमच्या माध्यमातून. आणि फक्त एकच धाव त्यानं खर्च केली. कंजूस बॉलिंग आणि त्या सोबतीनं एक विकेट. षटकं संपली आहेत. 5 धावा झाले 40. काय कमबॅक केलंय का पलटवार केलाय टीम बंटी स्पोर्टनं. 2 षटकं 29 होत्या. नंतरच्या 18 बॉलमध्ये आलेत फक्त धावा 11 आणि विकेट गेलेत त्या म्हणजे 5. कमबॅक इज बेटर दॅन स्ट्रॉंगेस्ट सेटअप हे सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये टीम बंटी स्पोर्ट्स कुकसे. आजच्या दिवसाचा ड्रॉ आपण पाहू. यानंतरची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल नवाब स्पोर्ट्स वर्सेस शिवा स्पोर्ट्स. शफल होऊन खेळायचं होतं. चेंडू बॅटचा संपर्क नसेल तर हा व्हाईट बॉल दिला जाईल. यस डावा स्टिकच्या बाहेर. स्कोअर लेग अंपायर और मेन अंपायर इनके बीच में आंखों आंखों में इशारे होने चाहिए. अजीम अब्दुल्ला और अभी मेन अंपायर के बीच में वैसा ही कुछ हुआ था. छोट्या छोट्या गोष्टी असतात बारकाईने तिकडे लक्ष क्रिकेट विश्वात दिलं जातं तेव्हाच तुम्ही तालमेलाच्या जोरावरती एक चांगलं काम करू शकता. एव्हरी डिलर आउट टू द लेग स्टंप. दिस कॉल द वाईड. ऑन साइडला फटका चांगला. बॉल मिड विकेटला बाउंड्री लाईनच्या बाहेर. फायनली इन फॉर्म हवा होता हा खेळाडू. इन फॉर्म हवा होता खेळाडू टीम मॅगी 11 साठी. कारण सध्या फॉर्म सोबत होता संघर्ष सुरू आणि त्या संघर्षाच्या बेड्यांना तोडून आता एक मुक्ततेचा प्रवास पंकज करतोय. ठोकला षटकार. बॉल गेलाय मिड विकेटला. मिळाले धावा 6. धावफलक पुढे सरकलाय. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 47-47. अंतिम षटक आहे. धाव्यांची नितांत गरज. मागच्या मॅचमध्ये 61 सहज बनल्या होत्या. जय मसोबानं त्या चेस केल्या. स्लोवर वन बॅकफुटला येऊन ऑन साइडला फेकून दिला बॉल. बॉल चालला सीमारेषा बाहेर. पंकज पाटील संघर्षाच्या बेड्या तोडलेत आणि आता संघर्षाचा शंख नाद करणारा पंकज भोईरच्या बॅटमधून आलेला हा षटकार. थँक्यू डीजे. धावफलक 6 ने पुढे सरकलाय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे सरकली आहे. ती म्हणजेच आपण पाहताय धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 60
प्लस जाण्याची स्वप्न आता इथनं जरूर आहेत, कारण आता मागच्या 3 बॉलमध्ये 13 धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्यात आणि या धावा फारशा महत्वाच्या होत्या. फिफ्टी 53 धावा, विकेट गेलेत 7. काय फरक पडतो? शॉर्ट टर्म क्रिकेट आहे, विकेट्स मॅटर करत नाही. कोणताही फलंदाज येऊन कधी मॅचला कलाटणी देऊ शकतो. आणि आता चर्चा करण्यास भाग पडली आहे टीम बंटी स्पोर्ट्स कुकसेला. टीम हडल सुरू आहे, पण आपण एक महत्त्वाची अनाउन्समेंट करूया. टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस केला जाईल. नवाब स्पोर्ट्स आणि शिवा स्पोर्ट्स, आणि ज्या टीमचा कॅप्टन टॉससाठी नसेल, ज्यावेळी सेकंड इनिंगचा पहिला बॉल पिच केला जाईल, तर त्या टीमला पेनल्टीचा सामना करावा लागेल. BC4ची नियमावली लवकरच आता आपण घेऊयात, आपल्यापर्यंत ती येईल ऑर्गनायझर्स आणि BC4 कमिटीकडनं. ते एकदा आपण प्रत्येकापर्यंत पोहोचू. हा फुल टॉस आणि सलगचा तिसरा, थर्ड इन रो. पंकज भोईरच्या बॅटमधून आलेले लगातारचे 3 धावफलक 59. थँक्यू DJ. हे 3 षटकार आहेत ना, आज जरी हरेश केने नवाब स्पोर्टमधनं खेळत असेल, पण हरेश केनेला देखील आज ते दिलासा देतील. बरोबर ना हरेश दादा? कारण गेम चेंजर इज बॅक, सध्या आता गोरसईचं क्रिकेट म्हणत असेल. 3 बॉल 3 षटकार आलेत. फलंदाज पंकज भोईरच्या बॅटमधनं संघर्ष सुरू होता आणि त्यातनं आता बाहेर काढलाय टीम मॅगी 11ला. मयूर केनेचा पुढचा बॉल यावेळी सुंदर आहे. मागचे 3 फिरवलेले होते, तर हा वेगानं टाकलेला होता, कारण मागचे 3ही जे बॉल त्यांना लेग ब्रेक टाकले अर्ध्या विकेटवरती होते आणि 3ही बॉल त्यांना एकाच झोनमध्ये पाठवले, सीमारेषा बाहेर मिड विकेट्सला. आणि चांगली बॅटिंग करताना आपण पाहिलं पंकजला. अजूनही डावातील अंतिम बॉल बाकी आहे. 61 आज बनलेत, पाहिजे तो रेकॉर्ड ब्रेक केला जाईल का? शेवटचा चेंडू बाकी आहे. प्रत्येक जण आता मॅगीचे समर्थक म्हणत असतील 4th इन रो, चौथा येऊ दे. दुसऱ्या बाजूला म्हणत असेल टीम बंटी स्पोर्ट्स की इथे कमबॅक मयूर केनेचं होऊ दे. एक डॉट तर त्यानं टाकलाय आणि दुसरा डॉट. चांगली वापसी केली आहे. म्हणजे जे एक फायटिंग टोटल होतं ना, तिथपर्यंत पंकजनं पोहोचवलं. आणि ज्या एक मोठ्या लक्ष्याकडे जाण्याचा प्रयत्न करत होती टीम मॅगी 11, तिथे पोहोचण्यापासून मयूर केनेनं थांबवलं. म्हणजे 59 धावा झालेत. हेच तर BC4 फॉर्मॅटचं क्रिकेट आहे, जिथे अप अँड डाऊन, चढाव उतार, संघर्ष क्रिकेटचा जिथे पाहायला मिळतो ना, तर हे भिवंडीचं सिटी क्रिकेट, जी भिवंडी क्रिकेटची ओळख आहे. आणि त्या ओळखीला अजून एक झळाळी आपण देऊया. पुढच्या मॅचचा करूया टॉस. नवाब स्पोर्ट्स आणि शिवा स्पोर्ट्स या 2 टीमच्या दरम्यान. आणि टॉससाठी इन्व्हाइट करतो मॅगी 11चे पुरस्कर्ते मागीलाल पालीवाल सरांना. या आपण तुमच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. अनाज सर, आपको आपके शुभ हस्ते इस मैच का टॉस किया जाएगा. तर टॉस केला जातोय. दोन्ही कॅप्टन सोबत देखील आपण काहीशी चर्चा करू. टॉस केला जातोय आणि 6 षटकांची मॅच आहे. टॉस होतोय. हेड इज कॉल. टॉस होतोय दोन्ही टीम मध्ये अँड टेल इट इज. आणि टॉस जिंकला. दोन्ही टीमला आपण ऑल द बेस्ट करू पालीवाल सरांच्या शुभ असते. आणि तुम्हाला देखील शुभेच्छा या हंगामासाठी. थोडी चर्चा आपण करू. टॉस जिंकला टीम नवाब स्पोर्ट्स, डिसिजन काय असेल? फील्डिंग. 6 ओव्हर का मैच है.
6 ओवर में अगर देखा जाए सामने भी एक बड़ी स्टारकास्ट है हरीश किने और बहुत से भिवंडी से सितारे आज आपसे दो हाथ करेंगे। तो क्या एक्सेप्टेड रखते हो बॉलर से कि कितने तक रोका जाए सामने वाली टीम को? अच्छे से अच्छे बॉलर बॉल डलाएंगे, कम से कम रेट में रोकेंगे उनको। एज अ स्ट्राइकर बॉलर आप किसके ऊपर भरोसा करोगे? विक्की है, सिमनान है, अक्षय कोहली है। तो एक अच्छी तगड़ी साइड लेकर आज आप भी उतरे हो, बड़े सपने लेकर आपके भी सपने पुरे हो, ये दुआ हम आपके लिए करेंगे। आणि आता आपण बोलूया हरीश केणीकडे. टॉस गमावलाय आणि बॅटिंग करायची आहे. तू टॉस जिंकला असता तर निर्णय? फिल्डिंगच केली सी. तर आता बॅटिंग करायची 6 ओव्हर समोर देखील एक तगडी साईड आहे. नुकत्याच तू बॉलर्सच्या नावांबद्दल ऐकलं, बॅटिंग ऑर्डर देखील तितकीच चांगली आहे. तर काय माइंडसेट ॲज अ कॅप्टन आणि काय म्हणशील टीमसाठी? कारण जर या हंगामामध्ये ज्यावेळी पाकिस्तान आशिया कप हारली तदनंतर बाबर आझमनं ड्रेसिंग रूममध्ये जे काही टीमला सांगितलं, एक मुकाबला हार है, वर्ल्ड कप आना बाकी है, यहाँ से हम कमबॅक करेंगे. तदनंतर जे एक टीममध्ये ॲटमॉस्फिअर असतं ते पाकिस्तानचं आपण पाहिलं. भारतीय टीमसाठी रोहित शर्मा ॲज अ कॅप्टन आज तू टीमला काय सांगशील? आज सांगू इच्छितो की चांगलाच परफॉर्मन्स करावा, सगळ्यांनी 100% द्यावा आणि आपल्या टीमसाठी योगदान द्यावा आणि चांगलं चांगलं प्रत्येकाने बॅटिंग करावी. 6 ओव्हरची मॅच आहे. एक कोणता असा आकडा समोर आहे की जिथनं तू म्हणशील की बॅटिंग चांगली झाली? 60च्या वर जाण्याचा प्रयत्न असेल आमचा. सो विश ऑल द बेस्ट. आणि एक नव्या संघासाठी आज लीड करतोय. अनेक वर्ष आपण रईस बिल्डर्ससाठी पाहिलं, आज रईस बिल्डर्सनं देखील पहिली मॅच जिंकली आहे. तर पाहूया तुझी सुरुवात कशी आहे. दोन्ही कॅप्टनला आपण करूया बेस्ट ऑफ लक. कॉम्बॉक्समध्ये करूया चेंजेस, नो डाऊट ॲट ऑल. प्रसन्न चव्हाण आपल्या सोबत आहेत, मध्ये लंच ब्रेकमध्ये ते घेतील विश्रांती. कॉम्बॉक्समध्ये आपण इन्व्हाइट करूया समालोचक संदीप बागुल यांना. आणि तुताच मी थांबतो, तुम्ही थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा. भिवंडी विभागातील एक सगळ्याच स्टार्सला प्लॅटफॉर्म देणारं BC4 फॉर्मॅटचं हे अंपायर्स ट्रॉफीचं नियोजन. थँक्यू. हेलो, बहुत बहुत धन्यवाद ओमकार. लौट चलते हैं मैच की ओर. बंटी स्पोर्ट्स को यहाँ पर 60 रनों की चुनौती है जो कि दी है मैगी स्पोर्ट्स ने पहले बल्लेबाजी करते वक्त. क्या जबरदस्त यहाँ पर मैच हमने देखा. दोनों नामचीन टीमें हैं और ये देखना जरूरी है कि इस मैच में कौन सी टीम यहाँ पर इस मैच को जीत पाएगी. ऋतिक स्ट्राइक पर है, नॉन स्ट्राइक एंड पर है सुखदेव और गेंदबाजी के लिए हिमांशु पाटिल को यहां पर शुरुआत करनी होगी. काफी महत्वपूर्ण मैच ये दोनों के बीच और 60 रनों की चुनौती यहां पर रखी गई है बंटी स्पोर्ट्स के सामने. इस बार फुलटॉस गेंद थी जिसे ऑन साइड पर खेलना चाहते थे, लेकिन ये गेंद गई ऑफ साइड पर. मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात थे और पहले ही गेंद पर यहां पर रन लेने का मौका मिल चुका है. बंटी स्पोर्ट्स का यहां पर खाता खुलता हुआ 1 रन के साथ. पहले 2 ओवर काफी महत्वपूर्ण रहेंगे. पावर प्ले के ओवर में ज्यादा से ज्यादा रन बनाने की कोशिश इन दोनों बल्लेबाजों की रहेगी. इस समय बातचीत होती हुई डीप में आप 2 खिलाड़ी केवल देख सकते हैं और अन्य सभी खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के भीतर आप
देख सकते हैं। कैप्टन द्वारा यहाँ पर थोड़े से इंस्ट्रक्शंस आते हुए गेंदबाज को थोड़ी सी फील्डिंग की जमावट को बदलते हुए स्ट्राइक पर अभी रहेंगे सुखदेव। इस बार शॉर्ट पिच गेंद थी और जिसे मिड ऑफ पर खेल दिया, मौका और ये डायरेक्ट हिट। क्या जबरदस्त थ्रो किया, विकेटों से गेंद टकराई और ये पहले विकेट का पतन, यहां पर बंटी स्पोर्ट्स का पहला विकेट। So this was a very, very important wicket of Sukhdev. जयमान स्पोर्ट्स के द्वारा यहाँ पर हमने उनके द्वारा यहाँ पर शुभेच्छा आ चुकी है। माननीय महेंद्र जी मांगेला जी को यहाँ पर आ चुकी है शुभकामनाएं। महेंद्र मांगे जी को माफ कीजिएगा। The new batsman comes to the center. His name is Nilesh Jadhav. So very important wicket of Bunty Sports have fallen. And Sukhdev makes his way towards the pavilion without scoring any run. पहले ही ओवर में क्या जबरदस्त यहाँ पर थ्रो आई। मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात थे जिन्होंने जैसे ही गेंद को हाथ में लिया और फेंक दिया विकेटों के ऊपर और विकेट गिर चुका है सुखदेव का। नीलेश यादव आ चुके हैं अभी नए बल्लेबाज। इस बार प्रहार करने की कोशिश थी, ऑफ साइड के बाहर गेंद को टप्पा खा के जाते हुए देखा, पूरी तरीके से बीट हो चुके थे और यह गेंद सीधी विकेट कीपर के हाथों में। अच्छी वापसी की है, यहां पर कोई मौका नहीं देना चाहते हैं, खास तौर पर पावर प्ले के ओवर में जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन। इस बार हल्के हाथों से खेला था, हवा में गेंद थी, शॉर्ट पॉइंट पर खिलाड़ी तैनात और यह दूसरे विकेट का पतन। हालांकि यहां पर मजबूरन खेलना पड़ा और बल्लेबाज कदमों का इस्तेमाल करते हुए ढकेलना चाहते थे। ऑफ साइड पर शॉर्ट पॉइंट पर खिलाड़ी तैनात थे और जिन्होंने एक बेहतरीन सा कैच लिया और यह दूसरे विकेट का पतन होता हुआ। नए बल्लेबाज मैदान पर आते हुए अजय। सुखदेव आउट होने के बाद नीलेश यादव भी कुछ खास तौर पे नहीं कर पाए और ये पावर प्ले के ओवर में जहां पर रन आना जरूरी है बंटी स्पोर्ट्स को, बल्कि वो यहां पर विकेट अपने गंवा रहे हैं। तो दो चटकाए विकेट यहां पर गेंदबाज ने, काफी तारीफे काबिल यहां पर गेंदबाजी होती हुई 60 रनों की चुनौती का सामना करते हुए बंटी स्पोर्ट्स। इस बार ये बैक ऑफ लाइन गेंद थी, हुक करना चाहते थे और ये गेंद हवा में, गैप में से गेंद सीधी जाएगी सीमा रेखा पार 4 रनों के लिए। The bat, exactly the ball goes into the gap, one bounce for boundary. Beautiful stroke, and now right now Bunty Sports need such kinds of strokes. They need a good start, and the score on the board is just 5 with the loss of 2 important wickets. That was a slower one attempted. Short pitch ball, getting a good elevation. The batsman never misses such chances. And beautiful stroke hit by
Ajay Kadam. This is the first over in progress. This was, oh my God, that is in the air. And let's see what happens. The ball, it's going and lands safely. And meanwhile, the batsmen are getting 2 runs. A lack of power behind that stroke. It had gone in the air, and there was no one, and that lands safely, and the batsmen are getting 2 runs. So after first over, the score on the board is 7 with the loss of 2 wickets. Very important wicket Bunty Sports have lost in the first over. Sukhdev, without scoring, he returned to the pavilion. Then Nilesh Yadav immediately, and who could not score. So 2 important wickets. Those were for the Bunty Sports. Now after first over, 7 runs on the board. But I would like to admire the Himanshu, the way he bowled. Well, mostly what happens the first 2 overs are power play. You can see there are chances for the batsmen if they are going over the infield. There are chances to get boundaries. But here we have seen the way he bowled. That was absolutely great from him. पहले ओवर की समाप्ति हो चुकी है. अभी देखना होगा कि दूसरे ओवर के लिए यहाँ पर कौन से गेंदबाज आएंगे. उज्जवल पाटिल को गेंदबाजी के लिए यहाँ पर ला गया है. पावर प्ले के ओवर में बंटी स्पोर्ट्स को केवल 7 रन मिल चुके हैं. उज्जवल देखना होगा उज्जवल यहां पर किस तरीके से गेंदबाजी करेंगे. हालांकि सामना करेंगे बल्लेबाज जिनका नाम है स्ट्राइक पर नीलेश यादव. न्योर की पहली गेंद काफी जबरदस्त खोल खेल दिया है और ये कवर्स के ऊपर से मिड ऑफ के खिलाड़ी वहां पर दौड़े चले आए और ये क्या थ्रो लगा फेंका है. बिल्कुल बढ़िया थ्रो आता हुआ. अपील जरूर की है और ये अंपायर ने रिव्यू लिया है. देखना होगा यहां पर बल्लेबाज लाइन पर पहुंच पाए हैं कि नहीं. कुछ ही क्षणों में यहां पर निर्णय बताया जाएगा, लेकिन थ्रो की तारीफ करनी होगी. जिस तरीके से उन्होंने सही एंड पहचान कर थ्रो किया, जबरदस्त. और ये नॉट आउट निर्णय आता हुआ यहां पर नॉट आउट. लेकिन तारीफ जरूर करनी होगी. वहां पर क्या जबरदस्त थ्रो किया था, बिल्कुल विकेटों के पास, और जैसे ही गेंद को हाथ में लिया था विकेट कीपर ने लगाया था विकेट को. अगली गेंद उज्जवल फिर से एक बार अपनी गेंदबाजी मार्ग पर. इस बार लोअर फुल टॉस गेंद थी जिसे कलाइयो के सहारे मोड़ दिया ऑन साइड पर. लॉन्ग ऑन पर गेंद चली गई है. तब तक 1 रन लेने का अवसर मिला और 1 रन आसानी के साथ पूरा किया. बंटी स्पोर्ट्स यहां पर 60 रनों का लक्ष्य का पीछा करते हुए विकेट को संभाल कर खेलना होगा, संभाल कर स्ट्रोक खेलने होंगे. विकेट काफी महत्वपूर्ण है इस समय बंटी स्पोर्ट्स के लिए. दूसरा ओवर प्रगति पथ पर है. अब तक उज्जवल पाटिल ने अपने 2 गेंदों में 3 रन खर्च किए हैं. इस बार बल्ला घुमाया था ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को. छेड़खानी करने की कोशिश थी लेकिन पूरी तरीके से बीट हुए बल्लेबाज. गेंद विकेट कीपर के हाथों में गई. अजय कदम यहां पर बीट हो चुके हैं. हालांकि ऑफ साइड पर अगर खेलेंगे, गैप निकालेंगे, जरूर एक बड़ा गैप है पॉइंट और कवर्स के बीच में से.
तीसरी गेंद डॉट की उन्होंने। इस बार लोअर फुल टॉस गेंद थी, जमीन से लुढ़कते हुए गेंद सीधी लॉन्ग ऑन की दिशा में, थोड़ी सी हड़बड़ाहट हुई, मौका हो सकता है, करीबी मामला, और ये शायद यस बिल्कुल आउट। तीसरे विकेट का पतन यहां पर बंटी स्पोर्ट्स। क्या जबरदस्त थ्रो किया, जहां पर 2 रन नहीं मुमकिन थे, लेकिन दूसरे रियल रन के लिए यहां पर 2 रन लगाई, रिस्क उठाया। लेकिन यहां कहा जाता है कि नेवर टेक ऑन मिसफील्ड, नेवर टेक रिस्क ऑन द मिसफील्ड, और यहां पर रिस्क लिया लेकिन पहुंच नहीं पाए। क्या जबरदस्त थ्रो, और बंटी स्पोर्ट्स की पारी यहां पर लड़खड़ाती हुई। नए बल्लेबाज आ चुके हैं, अभी मयूर पाटिल अभी आ चुके हैं मैदान पर। संभाल कर खेलना होगा, यहां पर अच्छी बल्लेबाजी की आवश्यकता है, पार्टनरशिप की खास तौर पर यहां पर आवश्यकता है बंटी स्पोर्ट्स को। शुरुआती ओवर में काफी हिमांशु ने काफी बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन किया था, 2 महत्वपूर्ण विकेट जिसमें एक रन आउट और कैच आउट थे। अभी यहां बल्लेबाज उज्जवल पाटिल ने भी अच्छी गेंदबाजी का प्रदर्शन करते हुए क्या जबरदस्त थ्रो किया था। सूरज ने लॉन्ग ऑन पर जो जबरदस्त थ्रो किया, तारीफ काबिल। अजय के लिए अगली गेम, और ये बिल्कुल गेंदबाज के बगल से गेंद को ये पास हुई थी। इस बार फिर से एक बार मौका हो सकता था रनआउट का, डायरेक्ट हिट होती तो जरूर निश्चित तौर पर यहां पर करीबी मामला हो सकता था, लेकिन जैसे तैसे ये रन को पूरा किया। 1 रन की मदद से स्कोर अभी बंटी स्पोर्ट्स का हो चुका है 13। इस बार क्या जबरदस्त इस्तेमाल किया है कदमों का, गेंद सीधी जाएगी, एक टप्पा खाके बाउंड्री लाइन के बाहर, 4 रनों के लिए। चौके की मदद से स्कोर हो चुका है 17 रन हो चुके हैं। 2 ओवर के समाप्ति के बाद पावर प्ले के महत्वपूर्ण ओवर, और खास तौर पर अच्छी शुरुआत कर पाए, लेकिन 3 महत्वपूर्ण विकेट भी बंटी स्पोर्ट्स ने यहां पर गवा दिए हैं। तर या ठिकाणी शुभागमन झाला मयूरदादा शेळके वडवली महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमधली जर आपण मुरबाड क्रिकेटची पंढरी पाहिली तर सर्वाधिक मोठी क्रिकेट स्पर्धा भरवण्याचा मान ज्या स्पोर्ट्स क्लबला मिळतो, धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब, आणि त्या स्पर्धेचे प्रणेते मयूरदादा शेळके आमचे बंधुतुल्य मित्र, त्यांच्या ठिकाणी शुभागमन झाला पाहुणचार का असतो, आयोजनातील शिस्त क्रिकेटला कशी द्यावी हे मुरबाड परिसराला ज्या स्पोर्ट्स क्लबनं शिकवलं, त्या धडाकेबाज स्पोर्ट्स क्लबचे धडाडीचे आमचे कार्यकर्ते मयूरदादा शेळके यांचं आगमन होतं, तर आपलं हार्दिक स्वागत आहे अंपास ट्रॉफी 2022, आणि मुरबाडातून आज तुम्ही भिवंडीमध्ये आला त्याबद्दल भिवंडीकरांच्या वतीनं तुमचं व्हेरी वॉर्म वेलकम। गेंदबाजी के लिए यहां पर नए गेंदबाज, और ये देखिए हवा में गेंद, मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात, और ये बेहतरीन कैच, आउट।
डे नाईट 24 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीमध्ये तुम्हाला स्पर्धा पाहायला मिळेल. लौट चलते हैं मैच की ओर. तीसरा ओवर प्रगति पथ पर है और आते ही यहाँ पर विकेट चटकाया है. इस बार प्रहार करने की कोशिश थी लेकिन कोई संपर्क नहीं कर पाए. गेंद जो सीधी चली गई, विकेट कीपर के हाथों में, कोई रन नहीं. अब तक का स्कोर हो चुका है केवल 17, 4 विकेटों के नुकसान पर. काफी अच्छी गेंदबाजी हमने देखी. पावर प्ले के शुरुआती के 2 ओवर काफी महत्वपूर्ण थे जिसमें हिमांशु और उज्जवल ने काफी अच्छी गेंदबाजी की थी. इस बार शॉर्ट पिच गेंद थी, बैकफुट पे जाके उसे ड्राइव करने की कोशिश थी. लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के खिलाड़ी, देखना होगा कौन से खिलाड़ी वहां पर, और यह गेंद सीधी जाएगी सीमा रेखा पार. 4 रनों के लिए टाइमिंग था. दोनों के बीच में से गेंद गई सीधी बाउंड्री लाइन के बाहर. 4 रनों के लिए. तो बंटी स्पोर्ट्स को कुछ ऐसे ही चौकों की यहां पर जरूरत है. इस बार ऊंचाई थी, अनइवन बाउंस, और ये गेंद इसको लगा डाला लाइव जिंगल वाला. 6 रन. Outstanding stroke from Pratik. Beautiful stroke. Bunty Sports is on now 27. This time once again goes his back foot. The ball is going and there was a fielder, and meanwhile the batsman is getting a single. Just get a single and now the score is on the board 28. 28 रन हो चुके हैं. मयूर इस बार स्ट्राइक पर. इस बार प्रहार करने की कोशिश थी ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को, लेकिन यह गेंद जो है पूरी तरीके से बीट हुए बल्लेबाज विकेट कीपर के हाथों में गेंद. 3 ओवर के समाप्ति के बाद स्कोर हो चुका है 28, 4 विकेटों के नुकसान पर बंटी स्पोर्ट्स का. नक्कीच आपण म्हणतो की अतिथी देवो भव. महाराष्ट्राची परंपरा आणि महाराष्ट्राची संस्कृती आहे की अतिथी देवो भव, आणि त्या संस्कृतीला जपणारी म्हणजे खऱ्या अर्थानं आपण आपली व्यवस्थापन समिती, आणि या समितीच्या माध्यमातून मांगीलालजी पालीवाल साहेब जे नक्कीच मॅगी स्पोर्ट्सचे ओनर आहेत, साहेबांचा आपण यथोचित मान आणि शुभ सन्मान या व्यासपीठावरती व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून करणार आहोत. आपल्या माणसाने आभार, धन्यवाद. बहुत बहुत धन्यवाद. 3 ओवर के समाप्ति के बाद स्कोर हो चुका है 28, 4 विकेटों के नुकसान पर. बंटी स्पोर्ट्स यहां पर 60 रनों की चुनौती पूरी करने के लिए क्या जबरदस्त संघर्ष करती हुई. हालांकि पहले 2 ओवर काफी बढ़िया थे. हिमांशु ने अपने ओवर में 7 रन खर्च किए थे. उसके बाद उज्जवल पाटिल ने भी 10 रन खर्च किए थे और भावेश ने अपने ओवर में 11 रन खर्च किए और एक महत्वपूर्ण विकेट लिया है. हालांकि 4 विकेट गिर चुके हैं जिसमें ऋतिक आउट हो चुके हैं, सुखदेव आउट हो चुके हैं. ये दोनों बल्लेबाज खासतौर पर कुछ अच्छा खासा परफॉर्मेंस नहीं कर पाए, रन नहीं बना पाए. नीलेश भी आउट हो चुके हैं और उसके बाद अजय भी आउट हो चुके हैं.
ये काफी महत्वपूर्ण मुकाबला इस बीच चलता हुआ मैगी स्पोर्ट्स और बंटी स्पोर्ट्स के बीच। मैगी स्पोर्ट्स ने पहले बल्लेबाजी करते वक्त 60 रनों की चुनौती रखी है बंटी स्पोर्ट्स के सामने, और बंटी स्पोर्ट्स का स्कोर 3 ओवर के समाप्ति के बाद अब तक का हो चुका है 28। अभी भी 3 ओवर शेष है और आने वाले 3 ओवर में यहाँ पर अच्छी खासी बल्लेबाजी करनी होगी अगर ये बंटी स्पोर्ट्स को मुकाबला जीतना हो तो। गेंदबाजी के लिए गेंदबाज यहां पर सूरज भोईर को लाया गया है और देखना होगा सूरज भोईर यहां पर किस तरीके से गेंदबाजी करेंगे। हालांकि सामना करेंगे बल्लेबाज स्ट्राइक पर है मयूर प्रतीक विषय, जिन्होंने अब तक 11 रन बनाए हैं जिसमें चौका और छक्का लगाया था। फुटोस गेंद और ये नो का भी इशारा आ चुका है लगे हाथ, और हवा में गेंद, बल्कि नो थी और 2 रन तो यहां पर आसानी के साथ पूरे किए हैं। कमर के ऊंचाई पर गेंद डाली थी, उसका मतलब यहां पर अंपायर ने तुरंत ही नो का इशारा किया। नो गेंद और अगली वाली गेंद जो होगी फ्री हिट, क्या फ्री हिट का फायदा उठा पाएंगे बल्लेबाज, ये देखना काफी जरूरी होगा। गेंद के बारे में जरूर सवाल प्रश्न पूछा है, गेंद को जांच लिया है। अक्सर टेनिस क्रिकेट में बल्लेबाज और गेंदबाज गेंद को जांचकर ही गेंदबाजी बल्लेबाजी करते हैं। फ्री हिट का फायदा उठा पाते कि नहीं देखना होगा अगली गेंद। इस बार ये हवा में गेंद, क्या ये क्लियर कर पाएंगे, और ये फ्री हिट का बेहतरीन छक्का लगा। अगर बंटी स्पोर्ट्स यहां से ये मैच जीत भी लेता है तो ये 9 ओवर फ्री हिट पर लगाया हुआ छक्का टर्निंग पॉइंट इस मैच का हो सकता है। बिल्कुल अभी यहां पर परेशानी में नजर आते हुए मैगी स्पोर्ट्स के खिलाड़ी, चर्चा का सत्र यहां पर चलता हुआ गेंदबाज के पास आकर बातचीत जरूर हो गई है। ये काफी निर्भर होगा अभी गेंदबाजों के ऊपर। विकेट लेने होंगे, डॉट गेंदें करनी होगी, लेकिन तारीफ करनी होगी यहां पर बंटी स्पोर्ट्स के बल्लेबाजों की, जहां पर पहले 2 ओवर में लड़खड़ाती हुई टीम अभी यहां पर जोर में, शोरों में, जोश में नजर आती हुई। इस बार यह बल्ले के मध्य से खेला है, मिड विकेट के ऊपर से क्या शानदार छक्का लगाया है। और ये गेंद चली गई 6 रनों के लिए। क्या जबरदस्त वापसी की है यहां पर बंटी स्पोर्ट्स के बल्लेबाजों ने। प्रतीक विषय की तारीफ करनी होगी, यहां पर कमबैक किया है उन्होंने। और ये हवा में गेंद जड़ से लगी थी, विकेट कीपर उसके नीचे, और यह महत्वपूर्ण बड़ी मछली जाल में फंसती हुई।
था यहां पर प्रतीक को, लेकिन प्रतीक पढ़ नहीं पाए इस गेंद को। ऊपरी सिरा लगा, हवा में गेंद चली गई और विकेट कीपर ठीक उसके नीचे चले आए, जिन्होंने ये कैच लपका और एक महत्वपूर्ण पारी समेटती हुई प्रतीक के जरूर रन जानना चाहेंगे। 25 रनों की पारी, क्या जबरदस्त पारी उन्होंने खेली है बंटी स्पोर्ट्स के लिए। 60 रनों की चुनौती यहां पर थी, लेकिन जिस तरह बंटी के लिए जोरदार तालियां होनी चाहिए, माफ कीजिएगा प्रतीक के विषय के लिए। 25 रन बनाकर आउट हो चुके, जिसमें 3 छक्के और 1 चौका शामिल है। प्रतीक विषय आउट होने के बाद जरूर खुश नजर आते हुए खिलाड़ी वहां पर मैगी स्पोर्ट्स के। अब तक का स्कोर हो चुका है 43 स्कोर हो चुका है। गेंदें बची है, हमारे स्कोरर हमें बताएंगे अपडेट्स, कितनी गेंदें, कितने रनों की आवश्यकता। 15 गेंदें बची है, रनों की आवश्यकता जीतने के लिए 17। आने वाले 15 गेंदों में 17 रनों की आवश्यकता जीतने के लिए बंटी स्पोर्ट्स को। फील्डिंग के जमावड़े को बदलते हुए यहां पर आप देख सकते हैं इनसाइड द सर्कल केवल 3 खिलाड़ी है, जिसमें शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट फाइन लेग और बल्कि 4 खिलाड़ी यहां पर तैनात है, शॉर्ट पॉइंट और मिड ऑफ। इस बार ब्लॉक होल में गेंद थी, सीधे बल्ले से खेलना चाहते थे बिल्कुल गेंदबाज के बगल से, लेकिन अपने फॉलो थ्रू में गेंद को रोका गया और बिल्कुल ही नहीं मौका दिया रन बनाने का। लेकिन इससे पहले जो बल्लेबाज आउट हो चुके थे, प्रतीक विषय ने क्या धमाकेदार पारी खेली। 25 रनों की योगदान रहा था, 25 रनों का। महेंद्र स्ट्राइक पर। इस बार ये हवा में गेंद, क्या ये कैच हो सकती है? बिल्कुल बढ़िया कैच और ये महत्वपूर्ण विकेट। किशोर नए बल्लेबाज, महत्वपूर्ण विकेट यहां पर चटकाया है। एक्शन रिप्ले में भी आप देख सकते हैं किस तरीके से यहां पर इस कैच को लिया गया और ये कैच, क्या जबरदस्त कैच लिया है। नए बल्लेबाज अभी आ चुके हैं किशोर और एक बड़ी जिम्मेदारी यहां से निभानी होगी इन दोनों बल्लेबाजों को। कितनी गेंदें और कितने रनों की आवश्यकता है, ये अपडेट्स हमें हमारे स्टैटिस्टिशियन जरूर देंगे। आने वाले 13 गेंदों में 17 रनों की आवश्यकता है। क्या बंटी स्पोर्ट्स इस मैच को जीत पाएगी, ये देखना विशेष तौर पर जरूर है। लेकिन क्या जबरदस्त गेंदबाजी यहां पर प्रदर्शन होता हुआ। सूरज ने काफी बढ़िया दमखम के गेंदबाजी की है। इस बार प्रहार करना चाहते थे ऑन साइड पर, लेकिन ये गेंद संपर्क नहीं कर पाए और ये गेंद जो है लेग बाइस का इशारा आता हुआ। यहां पर रनों की काफी आवश्यकता है, भले वो बल्ले से आए या तो शरीर से टकराने के बाद आए, रनों की आवश्यकता जरूर। 1 रन की मदद से स्कोर हो चुका है 4 विकेट के, माफ कीजिएगा 4 ओवर के समाप्ति के बाद 44, 5 विकेटों के नुकसान पर। तो इस ओवर में सूरज भोईर ने रन खर्च किए हैं 16। खर्चीला ओवर था ये। पहले ओवर में 7 रन आए थे। हिमांशु ने काफी बढ़िया ओवर फेंका था, वो पावर प्ले का ओवर था। उसके बाद उज्जवल पाटिल ने भी बढ़िया गेंदबाजी की, हालांकि केवल उन्होंने 10 रन दिए थे और भावेश ने 11 रन दिए अपने तीसरे ओवर में। और चौथे ओवर में जो अभी अभी फेंका गया हुआ ओवर, सूरज ने अपने ओवर में 16 रन दिए हैं। तो 12 गेंदें
शेष आने वाले 12 गेंदों में 16 रनों की आवश्यकता है जीतने के लिए बंटी स्पोर्ट्स को। यहां से अभी देखना होगा यहां पर मैगी स्पोर्ट्स के कप्तान किस गेंदबाज को गेंदबाजी के लिए यहां पर लाएंगे मोर्चे पर। गेंदबाजी के लिए यहां पर आ चुके हैं गेंदबाज जिनका नाम है हिमांशु, और हिमांशु ने पहले ही ओवर में क्या जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन किया था। केवल 7 रन खर्च किए थे और एक महत्वपूर्ण विकेट भी उन्होंने चटकाया था। काफी आशाएं हैं, उम्मीदें हैं, अपेक्षाएं हैं, देखना होगा ये अगली गेंद। इस बार अंदरूनी सिरा लगा था, डायरेक्ट हिट करीबी मामला हो सकता था, लेकिन भाग्यशाली रहे वहां पर, विकेटों से नहीं लगी गेंद। किशोर वहां पर दौड़ रहे थे डेंजर एंड पर, लेकिन भाग्यशाली रहे। इस बार फिर से एक बार हिमांशु गेंदबाजी मार्ग पर तैयार होते हुए, पटकी हुई गेंद थी और ये हवा में गेंद, क्या ये कैच हो सकता है? और ये 6 रन, कोशिश बढ़िया थी लेकिन ये गेंद छक्के के लिए। आने वाले 10 गेंदों में 9 रनों की आवश्यकता बंटी स्पोर्ट्स को जीतने के लिए। क्या जबरदस्त महत्वपूर्ण छक्का लगाया। इस बार ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को छेड़खानी करने की कोशिश थी, लेकिन तेज कर्रार गेंद होने के कारण कोई संपर्क नहीं कर पाए, बीट हुए थे बल्लेबाज। बंटी स्पोर्ट्स और मैगी स्पोर्ट्स के बीच ये महत्वपूर्ण मुकाबला। इस बार क्या जबरदस्त बैकफुट पे जाके जबरदस्त स्ट्रोक खेला है और यह गेंद सीधी जाएगी सीमा रेखा पार। 4 रन। बंटी स्पोर्ट्स का स्कोर हो चुका है 55। जीतने के लिए केवल 5 रनों की आवश्यकता। हिमांशु से काफी अपेक्षा है यहां पर अभी। इस बार जगह से खेला, क्या जबरदस्त खेल, मिड ऑफ और ये रन आउट का मौका बिल्कुल ही नहीं छोड़ेंगे और ये आउट। क्या जबरदस्त उन्होंने थ्रो किया है और आउट होने वाले बल्लेबाज जिनका नाम है मयूर पाटिल, एक महत्वपूर्ण छक्का लगाकर आउट हो चुके हैं, जिन्होंने स्कोर किया है 6 रन बनाकर आउट हो चुके हैं। लेकिन जो 6 रन थे बंटी स्पोर्ट्स के लिए काफी महत्वपूर्ण। नए बल्लेबाज मैदान पर जा चुके हैं जिनका नाम है अवी। यह अभी निर्भर करता है हिमांशु पर। इस बार हवा में गेंद थी और यह पॉइंट के सर के ऊपर से गेंद
क्या होगा, कुछ होगा, देखना होगा। और ये चौका, जीतने के लिए केवल 1 रन की आवश्यकता स्पोर्ट्स को। जबरदस्त बल्लेबाजी का प्रदर्शन यहां पर देखने मिला, खास तौर पर जो 25 रन प्रतीक विशे ने बनाए वो महत्वपूर्ण थे। उनकी महत्वपूर्ण पारी, 25 रन बनाकर आउट हो चुके हैं, जिसमें 3 छक्के और 1 चौका लगाया था उन्होंने। केवल जीतने के लिए बंटी स्पोर्ट्स को 1 रन की आवश्यकता है। इसके बाद होने वाला मुकाबला नवाब स्पोर्ट्स और शिवा स्पोर्ट्स के बीच काफी महत्वपूर्ण मैच है। इसके बाद भी होने वाला मुकाबला केवल 1 रन की आवश्यकता है जीतने के लिए। तारीफ जरूर करनी होगी यहां पर बंटी स्पोर्ट्स के बल्लेबाजों की। 25 रन की पारी प्रतीक विशे द्वारा ये काफी महत्वपूर्ण थी और तारीफ काबिल भी थी। कठिन समय पर वो आए जिन्होंने जबरदस्त 3 छक्के चौके लगाए। इस बार देखना होगा अम्ब्रेला फील्ड पर, और ये गेंद सीधी चली जाएगी सीमा रेखा पार। और इसी के साथ ये मैच को जीत लिया है बंटी स्पोर्ट्स के टीम ने। चलिए अगला मैच जो कि है आपको जल्द से जल्द चालू करना है, और यहां पर आ चुकी है फील्डिंग के लिए